सर्व बहिणींना माझा नमस्कार। आज निवडणुकीचा निकाल आला असून महायुतीच्या तिन्ही लाडक्या बहिणींच्या भावांचा बहुमताने विजय झाला आहे। आता येत्या काळात महिलांसाठी जी घोषणा केली होती त्या महत्त्वाच्या योजना लागू होणार आहेत। या योजनात महिलांना आत्मनिर्भर आणि मालामाल करणाऱ्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे, जे पैशांपासून ते कुटुंबाच्या दृष्टिकोनापर्यंत महिलांच्या जीवनात सुधारणा करतील। आधीच काही योजना सुरू होत्या, पण आचारसंहितेच्या कारणाने त्याचा पूर्ण उपयोग होऊ शकला नाही। मात्र या निवडणुकीनंतर त्या योजना पुन्हा सुरू होणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिलेले मतदानाचे प्रोत्साहन, यामुळे या योजनांना शक्ती मिळाली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत, त्या सर्व महिलांचे एकही रुपया बाकी राहणार नाही। प्रत्येक हप्ता जो 1500 रुपयापासून 2100 रुपयापर्यंत असेल, तो सर्व महिलांच्या खात्यावर नियमितपणे जमा होणार आहे। यामध्ये केंद्राकडून 600 रुपये अधिक निधी मिळणार आहे आणि हे पैसे डिसेंबरपासून मिळू लागतील। ही योजना आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया 25 तारखेनंतर कधीही सुरू होईल। यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची स्वावलंबी होण्याची प्रक्रिया सुरू होईल। आता दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे, त्या महिलांसाठी 20,000 पदांची खास करून महिलांची पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये काढणार आहे। आतापर्यंत भरती ही निघायची, पण त्यामध्ये जागाही कमी मुलींना असायच्या, पण यामध्ये विशिष्ट खास करून अशी भरती निघणार आहे। त्या भरतीमध्ये 20,000 मुली हे भरती होणार आहेत। यामुळे महिलांना अधिक संरक्षण आणि आत्मनिर्भरता मिळेल। महिलांच्या कामाच्या संधीही वाढतील। आता तिसरी गोष्ट म्हणजे महिला सक्षम योजना। महिलांना सक्षम करण्यासाठी घरामधून 2 ते 4 तास काम करून एक विशिष्ट अशी रक्कम महिना 10 ते 12,000 रुपये कसे मिळतील, याकडे आता शासन लक्ष देणार आहे। यामुळे एक निश्चित रक्कम कमवता येईल। यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिला बचत गटांना बळकटीकरण देणे। हे गट अधिक सक्रिय होतील आणि महिलांना उद्योग निर्माण करण्यासाठी मदत मिळेल। तसेच तुमच्या खात्यावर येणारे पैसे 2100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त महिला सक्षमीकरणासाठी मोठा टप्पा ठरणार आहे। तसेच मोबाईल वितरणासारखी योजना सुद्धा महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू होणार आहे। म्हणून तुम्ही या योजनांचा फायदा घेऊन स्वतःला सक्षम आणि स्वावलंबी बनवा। तुमचे विचार खाली कमेंटमध्ये सांगू शकता। तर बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तर दुसऱ्या बहिणींपर्यंत तो शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।